शेवटची तारीख होती आणि आज दिवसभरामध्ये पुणे शहरात मोठा राजकीय ड्रामा रंगलेला पाहायला मिळतोय। कारण राष्ट्रवादीसाठीची पुण्याची ही जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली होती। दोन्ही राष्ट्रवादींनी या ठिकाणी अर्ज भरले, मात्र दोन्हीकडे सुद्धा खूप मोठ्या संख्येने सगळीच चर्चा रंगलेली होती की कोणाला उमेदवारी मिळेल। या सगळ्याच्या नंतर काल दिवसभरामध्ये जिजाई बंगल्यावरती, जिथे अजित पवारांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार, जय पवार असतील, पक्षातले सगळेच मोठे नेते असतील, या सगळ्यांनी दिवसभर काल बैठका घेतल्या। काल रात्री सुद्धा बैठका झाल्या, आज सकाळपासून सुद्धा मॅरेथॉन बैठका सुरू होत्या आणि या सगळ्या बैठकांच्या नंतर एका नावावरती यायचं होतं आणि इच्छुकांची संख्या खूप मोठी होती, मात्र एक नाव अंतिम करायचं होतं। काल रात्रीच्या वेळेसच खरं तर विक्रम काकडे यांचं नाव जे आहे ते कन्फर्म वाटत होतं। आज सकाळी ते डिक्लेअर सुद्धा केलं गेलं, मात्र विक्रम काकडे हे मुळातच राष्ट्रवादीचे सदस्य सुद्धा नव्हते, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशही केलेला नव्हता आणि असं सगळं असताना विक्रम काकडे यांना ही उमेदवारी का दिली गेली असं म्हणत पक्षातले अनेक वरिष्ठ नेते जे आहेत ते कुठेतरी नाराज झालेले पाहायला मिळाले। या सगळ्यांमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव प्रकर्षानं घेतलं जात होतं, कारण सुनील टिंगरे यांच्याकडे आता कुठलंही पद नाहीये। पूर्वी अजितदादांच्या जवळचे नेते म्हणून ते ओळखले जात होते। अजितदादा गेल्याच्या नंतर त्यांना असं वाटत होतं की विधानसभेच्या वेळेस सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर मग आता तरी त्यांना या ठिकाणी विधान परिषदेची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, मात्र तसं काहीही घडलं नाही। विधान परिषदेची उमेदवारी त्यांना मिळतेय की काय अशी शक्यता असतानाच विक्रम काकडेंच्या नावाची घोषणा केली गेली। त्यानंतर जिजाई बंगल्यावरून स्वतः सुनील टिंगरे हे बाहेर पडले आणि जेव्हा ते बाहेर पडले त्याच वेळेस ते असं म्हटले की मी पक्ष कार्यालयात चाललोय आणि फॉर्म भरायची पुढची तयारी जी आहे ती करायची आहे। मात्र ते अधिकृत उमेदवार आहेत की नाही यावरती भाष्य करणं त्यांनी टाळलेलं होतं। पुढच्या काही वेळामध्ये असं घडलं की आतमध्ये जिजाई बंगल्यावरती खुद्द भाजपचे माजी खासदार असलेले संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे या दोघांचा सुद्धा अधिकृतरित्या पहिल्यांदा पक्षात प्रवेश केला गेला। त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाठवलं गेलं। त्यांना जाहीर करण्यात आलेलं होतं की विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असतील। त्यानंतर सुनील टिंगरे सुद्धा, विक्रम काकडे सुद्धा, दोघे सुद्धा पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाले। तिथे सगळ्यात पहिल्यांदा अर्ज भरले गेले, सगळी कागदपत्रांची पडताळणी वगैरे सगळं कागदपत्रांची जमवाजमव झाली, डॉक्युमेंटेशन झालं। हे सगळं झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा सुनील टिंगरे हे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचले, त्यानंतर विक्रम काकडे पोहोचले। सुनील टिंगरेंनी सगळ्यात आधी फॉर्म भरला, त्याच्यानंतर विक्रम काकडेंनी सुद्धा फॉर्म भरला आणि हे सगळं झाल्याच्या नंतर असं वाटत होतं की आता कुठेतरी हा सगळा ड्रामा थांबेल, कारण राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून म्हणजे इव्हन चेतन तुपे असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील किंवा नंतरच्या काळामध्ये तर अक्षरशः फॉर्म भरून झाल्याच्या नंतर महायुतीचे सगळेच नेते या ठिकाणी दाखल झालेले होते। म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, विधान परिषदेच्या नेत्या असणाऱ्या आमदार असणाऱ्या नीलम गोरे असतील, त्या सुद्धा होत्या। त्याचबरोबर अनेक या ठिकाणी नेते सगळे दाखल झालेले होते आणि असं वाटत होतं की आता विक्रम काकडे यांची उमेदवारी जी आहे तीच मूळ उमेदवार तेच असणार आहेत, खरे उमेदवार तेच असणार आहेत, कारण या सगळ्या नेत्यांनी सुद्धा विक्रम काकडे यांच्या बाबतीतच सगळ्या प्रतिक्रिया माध्यमांना दिलेल्या होत्या। दिलीप वळसे पाटील सुद्धा असंच म्हटलंय की आम्ही सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे आणि विक्रम काकडे यांचं नाव अंतिम केलेलं आहे, त्यामुळे विक्रम काकडे हेच आमचे अधिकृत उमेदवार असतील असं दिलीप वळसे पाटील सुद्धा म्हटले। मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर सुनील टिंगरे हे शेवटी बाहेर पडले। शेवटी बाहेर आल्याच्या नंतर जेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की मला अजूनपर्यंत पक्षाने हे सांगितलेलंच नाहीये की डमी उमेदवार कोण आणि खरा उमेदवार कोण। जर मला पक्षाने अर्ज माघारी घ्यायला लावला तर मी तो अर्ज माघारी घेईन, पण अजूनपर्यंत मला हे सांगण्यातच आलं नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं। जे की आधीपर्यंत सगळ्यांचं असं म्हणणं होतं की मूळ खरे उमेदवार जे आहेत ते विक्रम काकडेच आहेत, तर सुनील टिंगरे यांचा अर्ज हा डमी उमेदवार म्हणून भरलेला आहे। दोघांचे 2-2 अर्ज भरलेले आहेत, कुठलीही रिस्क नको म्हणून हे सगळं प्रावधान जे आहे ते केलेलं आहे। मात्र हे सगळं प्रयोजन असताना सुद्धा सुनील टिंगरे बाहेर येतात आणि असं म्हणतात की मला आतापर्यंत हे सांगितलेलंच नाहीये की माझा अर्ज डमी आहे की इतर कुणाचं डमी आहे, हे मला सांगितलं नाही। पक्ष जे काही ठरवेल त्याच्यावरती ते मला मान्य असेल आणि मी तसंच करेल असं देखील ते म्हटले। मात्र त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी ही स्पष्टपणे दिसून येत होती। हे सगळं एकीकडे घडत असताना म्हणजे असं वाटत होतं की जेव्हा अर्ज भरले जातील त्यानंतर ड्रामा थांबेल, मात्र तो ड्रामा तेव्हाही थांबला नाही। सुनील टिंगरेंच्या मागून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि काही झालं तरी सुनील टिंगरे हेच अंतिम आणि खरे उमेदवार असले पाहिजेत अशी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती। अर्थात विक्रम काकडे हे ऑलरेडी पुढे निघून गेलेले होते, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की मी अधिकृत उमेदवार आहे वगैरे। मात्र हे सगळं घडल्याच्या नंतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुद्धा अर्ज भरण्यात आला।
या ठिकाणी शहराध्यक्ष जे आहेत श्रीकांत पाटील त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर पिंपरी चिंचवडच्या एका उमेदवारांनी पदाधिकाऱ्याने सुद्धा अर्ज भरलेला आहे. तो डमी अर्ज आहे. मात्र श्रीकांत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. या सगळ्यावरती जेव्हा अंकुश काकडेंना विचारलं गेलं त्यावर अंकुश काकडेंचं असं म्हणणं होतं की सगळ्यांकडून असं बोललं जात आहे की ही पुणे विधान परिषदेची जी निवडणूक आहे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सुरू आहे. मात्र तसं नाही, ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात हे सगळं झालं, हे दोन्ही अधिकृत उमेदवार झाले, 3 उमेदवार आहेत असं सध्या तरी आपण म्हणूयात. मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येतोय तो म्हणजे ज्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे त्या प्रदीप कंद यांच्या बाबतीत. प्रदीप कंद हे आधी राष्ट्रवादीचे नेते होते, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. भाजपसाठी मोठं कामही त्यांनी केलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना या आधी सुद्धा अनेकदा विधान परिषदेची जागा तुम्हाला मिळेल असं आश्वासन जे आहे ते पक्षानं दिलेलं होतं. आता मात्र ही जागा अचानकपणे राष्ट्रवादीला सुटली आणि त्यामुळे प्रदीप कंद यांना भाजपकडून अर्ज भरता आला नाही. त्यामुळे ते नाराज झालेले होते. त्यांनी आता या सगळ्यामध्ये अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि जी काही आता शक्यता वर्तवली जाते त्या शक्यतेनुसार जर आपण पाहायला गेलो तर भाजपचं एकंदरीत संख्याबळ पाहता प्रदीप कंद यांना जर भाजपने पाठिंबा दिला किंवा आतून जरी पाठिंबा दिला, वरवर करता तरी हा पाठिंबा नसणार आहे, कारण महायुती म्हणून निवडणूक लढवतात आणि महायुतीचे आत्ताचे तरी उमेदवार विक्रम काकडे हेच असणार आहेत. पण जर बाय चान्स असं झालंच की भाजपनं जर आतून पाठिंबा दिला किंवा शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांनी जर आतून पाठिंबा दिला तर प्रदीप कंद हे सुद्धा या निवडणुकीमध्ये जायंट किलर ठरू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. अर्थात या सगळ्यामध्ये आता पुढे नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सुद्धा पुढचे काही दिवस असणार आहेत. या दिवसांमध्ये सुनील टिंगरे स्वतःचा अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी मिळून असंच ठरवलेलं आहे की विक्रम काकडेंचा अर्ज शेवटपर्यंत ठेवायचा आणि सुनील टिंगरे यांचा अर्ज जो आहे तो नंतर मागे घ्यायचा. त्यांचा अर्ज हा डमी उमेदवार म्हणून भरलेला अर्ज आहे असं अनेकांनी सांगितलंय. मात्र जर सुनील टिंगरे यांनी हा अर्ज माघार घेण्यास नकार दिला तर मात्र मोठा पेच निर्माण होऊ शकतो. एकीकडे सुनील टिंगरे तर दुसरीकडे प्रदीप कंद या दोघांमुळे सुद्धा विक्रम काकडे यांना निवडणूक लढवण्यामध्ये निवडून येण्यामध्ये मोठ्या अडचणींना सामोरं सुद्धा जावं लागेल. त्यामुळे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये प्रचंड राजकीय ड्रामा सगळा झाला आणि हा ड्रामा आजही थांबत नाहीये. जोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस संपत नाही तोपर्यंत हा सगळाच ड्रामा असाच कॅरी ऑन होणार आहे, असाच पुढे जाणार आहे. चुकून जरी या सगळ्यामध्ये प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, जो त्यांनी अपक्ष म्हणून भरलाय, किंवा सुनील टिंगरेंनी अर्ज मागे घेतला नाही तर मात्र मोठा पेच निर्माण होईल. विक्रम काकडे यांना या सगळ्याचा फटकाही बसू शकतो. जरी महायुतीची पूर्ण ताकद त्यांच्या सोबत असल्याचं दाखवलं जात असेल तरी सुद्धा त्यांना या सगळ्यामध्ये फटका बसू शकतो. त्यामुळे अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत नेमकं काय होतंय त्यावर पुढची ही निवडणूक खरंच बिनविरोध होते की चुरशीची होते की कशा पद्धतीने होते हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.